कुर्ल्या भागात एका हॉटेलला आग लागलेली आहे। रघुन जायका नावाच्या हॉटेलला भीषण आग लागलेली आहे। कुर्ल्यातली ही दुर्घटना आहे। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आता तिथे पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतायत। रघुन जायका नावाचे हॉटेल आहे, कुर्ल्या भागात हे हॉटेल आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। पाण्याचा मारा करून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातो। ही आग इतरत्र पसरू नये, नागरी वस्तीत जाऊ नये यासाठी आता अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतात। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत आहेत। मयूर, अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्यात, आपल्या दृश्यामध्ये आपण बघतोय, मात्र कितपत मोठी आग आहे? आजूबाजूला काय नागरी वस्ती आहे का? नक्कीच पाहायला गेलं तर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हॉटेल्स देखील आहेत, नागरी वस्ती देखील आहे। आग एवढी भीषण आहे की आजूबाजूचा जो परिसर आहे तो संपूर्ण खाली करण्यात आलेला आहे। दोन्ही साईडची मार्गिका असेल, कुर्ल्यावरून विद्याविहारला किंवा विद्यावरून कुर्ल्याला जाणारी मार्ग, दोन्ही साईडची मार्गिका आहे ती सध्या बंद करण्यात आली आहे। अग्निशमन दलाच्या 5हून अधिक गाड्या असतील त्या घटनास्थळावर दाखल झालेल्या आहेत। अग्निशमन दलाचे जे जवान आहेत त्यांचे शर्थीचे जे प्रयत्न सुरू आहेत सध्या आग विझवण्याचे। पाहायला गेलं तर मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल हे सगळी घटनास्थळावर सध्या दाखल आहेत आणि तिकडची आग आहे ती भीषण आहे, ती वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळून आली आहे। मयूर, हॉटेलमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलंय का? नक्कीच जे हॉटेलमध्ये कर्मचारी होते, जेव्हा स्टार्टिंगच आग लागली तेव्हा हॉटेलचे कर्मचारी असतील किंवा जे नागरिक असतील ते तिथे जेवायला गेले असतील त्यांना तेव्हा तातडीने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी लगेच बाहेर काढण्यात आले। मात्र बाहेर काढेपर्यंत आग आहे ती मोठ्या प्रमाणात आहे, ती त्या हॉटेल आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळाली। आता अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे आग विझवण्याचे प्रयत्न सध्या शर्थीचे सुरू आहेत। मयूर, आपल्याला दृश्यांवरनं आगीची भीषणता लक्षात येते आहे, मात्र ही जी दुर्घटना आहे ही कुर्ल्यातल्या नेमका कुठल्या भागात आहे? ईस्ट भागात आहे का वेस्ट भागात आहे? ही घटना आहे कुर्ल्यातल्या वेस्ट भागातला LBS मार्ग आहे, त्याला लागूनच हे हॉटेल आहे। त्याच्यामुळे जी मार्गिका आहे कुर्ल्याची, जो LBS मार्ग आहे तो दोन्ही साईडने सध्या बंद करण्यात आलेला आहे, जेणेकरून अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या असतील त्यांना सुरळीतपणे तिथे जाता येईल। मयूर, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। बघतोय आपण कुर्ल्यातील वेस्ट भागातील LBS मार्गावर हे रघुन जायका नावाचं हॉटेल आहे आणि या हॉटेलला आग लागलेली आहे। संपूर्ण परिसर पोलिसांनी आता रिकामा केलेला आहे। बहुत बुरा लग गया।